नमस्कार, मी बकाल डॉक्टर स्वाती मंगेश बकाल, माझे हजबंड डॉक्टर मंगेश रामराव बकाल. आम्ही रिसोडवरून आलेले आहे, जिल्हा वाशिम, महाराष्ट्रामधून. आणि आम्ही फन अँड फ्लाय हॉलिडे कृष्णकांत लावडे भैयासोबत केरळ टूर करायसाठी आलो होतो. केरळ विथ कन्याकुमारी, रामेश्वर, धनुषकोडी आणि मदुराई. आमचा इथला अनुभव खूप चांगला राहिला. आम्ही पहिल्यांदाच आलो या टूरसाठी. आम्ही पहिल्यांदाच आणि म्हणजे फन अँड फ्लाय सोबत आम्ही पहिल्यांदाच आलो. आणि आज पहिल्यांदा आम्ही यांच्यासोबत आल्यानंतर असं वाटत आहे की आम्ही यांच्या घरचे कॅन्डिडेट आहे. आणि असं आज दोस्त मित्र नवीन मिळाले आम्हाला. आणि टूरमध्ये असं कुठलीच अशी अडचण नव्हती की आज आम्हाला तसं वाटत आहे की यांना आपण सांगायचं की इथं आमची कुठलीही व्यवस्था झाली नाही, काही आम्हाला आमची गैरसोय झाली असेल किंवा आम्हाला कुठली गोष्टी सर्व्हिस मिळाली नसेल, असं कुठंही आम्हाला असं जाणवलं नाही. एक आज आमचा 8वा 9वा दिवस यांच्यासोबत आहे. आणि आज आम्ही सर्व जवळपास एक 50 ते 60 लोक एक म्हणजे गुण्यागोविंदाने आणि खूप प्रेमळ म्हणजे मनोरंजन म्हणजे जे काही सांगता येत असेल असं की यांच्यासोबत राहून आम्हाला खूप काही शिकण्यासारखंही आहे आणि आपल्या दोस्त मित्रांना काही शेअर करण्यासारखंही आहे. आणि म्हणजे जे काही प्रॉमिस केलं होतं जेव्हा आपला हा प्रवास सुरू करायचा होता किंवा 1 महिना आधी आम्हाला सांगितलं होतं, ते सर्व जवळपास पॉईंट शक्यतोवर कंप्लीट करण्याचे प्रयत्नच केले. पण काही वातावरणाच्यामुळे काही आपल्या म्हणजे जे हातात गोष्टी नाही आहेत, पण काही येतं निसर्गाचे ज्या गोष्टी आहेत की ते त्या गोष्टी झाल्या नसतील. पण ठीक आहे, ॲज ओके. पण बाकी ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत म्हणजे सोबत जो काही हे झाला टूर झाला तो एकदम खूप छान. बाकी दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की घरून निघताना आमची पूर्ण फ्रेंड सर्कल सोबत नव्हती या टूरमध्ये. 50 जणांचा ग्रुप घेऊन कृष्णकांत भैया निघाले, तर आमचं एकही जण ओळखीचं नव्हतं. आम्हाला इतकी भीती होती की आम्ही ह्या लोकांमध्ये मॅच होऊ नाही होऊ, कोणी काही नॉन मेडिकल असतील, काही मेडिकल आहेत, मला कोणी मैत्रीण मिळेल नाही मिळेल, आपण म्हणजे कसा होईल आपला टूर. आम्हाला पहिलेपासून सवय होती की आमच्या फ्रेंड सर्कल सोबत जाण्याची. इव्हन कृष्णकांत भैया फक्त फोनवरती आमच्याशी बोलले होते, आम्ही प्रत्यक्ष त्यांना बघितलेलं पण नव्हतं. आणि आज असं झालंय की यांना पहिल्यांदा बघितलं असं आम्हाला आज वाटत नाही. इव्हन दुसऱ्याच दिवशी आम्हाला असंच वाटलं नाही की बाबा हे ऑर्गनायझर आहेत, फन अँड फ्लायचे ओनर आहेत, हे त्यांनी सगळे ऑर्गनाईज केलं असं वाटलंच नाही. आम्हाला वाटत आहे की ते पण आमच्यासोबत या फन अँड फ्लाय कंपनीसोबत टूरला चालले, म्हणजे ऑर्गनायझर म्हणून आलेच नाहीत ते. आणि आमचं म्हणजे लहान लहान मुलांना काय पाहिजे त्याच्यापासून त्यांनी सगळं बघितलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाची काळजी घेतली, कोणाला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आपल्या प्रवासामध्ये एखाद्या वेळेस खाण्यासाठी नाश्त्यासाठी वेळ होत असेल तरीही त्यांनी त्याची एक पर्यायी व्यवस्था म्हणून नाश्त्याची व्यवस्था केलेली असेल, जेवणाची व्यवस्था केलेली असेल, पाण्याची व्यवस्था केली असेल, अशी म्हणजे कुठली त्या गोष्टीमध्ये अशी अडचण नव्हती. किंवा आपली जी त्यांनी ट्रॅव्हल्स ठेवलेली होती ती टोटल AC गाडी आहे. आपण जे सर्वांनी मिळून दोस्त मित्रांनी मिळून काही अंताक्षरी वगैरे खेळलो, काही प्रत्येकाच्या आपल्या हॉबी आहेत त्या पूर्ण आपण हे केलं. किंवा प्रत्येकाला काही जोक्स येत असतील, काही श्लोक येत असतील, काही कुठले गाणे येत असतील, असं ह्या सर्वांनी आपापल्या परीने आपलं जे काही मनोरंजन करण्याचा सर्वांनी आपापल्या परीने तो प्रयत्नही केला.